मित्रांनो, मार्केटमधून ओलाचा बोलबाला कमी होत नाहीये तोपर्यंत ॲथरचा बोलबाला सुरू झाला आहे, कारण ह्या दोघे पण एकमेकाचे टफ कॉम्पिटिटर्स आहेत. आत्ताची कंडिशन असं आहे की ॲथर कंपनी मार्केटमध्ये त्यांचा आयपीओ घेऊन येते, सेबीने अप्रुव्हल दिलेले आहे. आणि ॲथर चर्चेमध्ये काय तर एक ईव्ही मधली मजबूत कंपनी आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे 2013 साली यांचं इनकॉर्पोरेशन आहे. आता इम्पॉर्टंट गोष्ट काय, ॲथर बॅटरी असेल किंवा इलेक्ट्रिकल व्हेकल रिगार्डिंग जे पण काही इतर पार्ट्स असतात, इलेक्ट्रॉनिक सर्किट्स असतात, यापैकी बऱ्याच गोष्टी स्वतःच बनवतात. त्याच्यामुळे त्यांना गाड्यांचं लो कॉस्टिंग ठेवायला मदत होत असते. आता हा जो आयपीओ येतोय जवळपास 2980 कोटींच्या आसपास ते मार्केटमधून पैसा उभा करतात. परंतु प्री मार्केट आधी जर विचार करायला गेलं तर 9100 ते अप्रॉक्स 10,000 कोटींच्या रेंज मध्ये यांचं काहीतरी व्हॅल्युएशन आहे, जे एक मजबूत समजलं जातं याच्यामध्ये. आफ्टर आयपीओ ते 12,000 कोटींच्या आसपास जातील याच्यामध्ये. आता महत्वाची गोष्ट म्हणजे हा आयपीओ येतोय 28 एप्रिलला आणि 30 एप्रिल पर्यंत हा ओपन असेल याच्यामध्ये. महत्वाची गोष्ट म्हणजे 2626 कोटी रुपये ह्याच्यामध्ये फ्रेश इश्यू असणार आहे. 46 शेअरचा लॉट असेल, ₹1 फेस व्हॅल्यू असेल याच्यामध्ये. मित्रांनो, तर तुम्हाला काय वाटतंय, ॲथरचा आयपीओ ओला प्रमाणे चांगला परफॉर्म करेल का ओला प्रमाणे नंतर पुन्हा गडगडेल? खाली कमेंट करून सांगा. आणि महत्वाची गोष्ट, इन डेप्थ व्हिडिओ जर पाहिजे असेल ॲथर अशी कमेंट करा, झाल्या तर आम्ही याच्यावर एक स्पेशल इन डेप्थ व्हिडिओ पण घेऊन येऊ. तर चला कमेंट करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला जॉईन करायला विसरू नका.